बोलतो चांगलं सहज बोलतो की बाबा तुम्ही एवढं का हेल्प करता सगळ्यांना, तुम्ही या हॉस्पिटल समोर का टॅक्सी दररोज लावता. तर ते काय म्हणतो माहिती का, येणारा इथं जो हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक जण कसा असतो मध्ये गरीब असतो, तो कोणत्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये झुंज दिलेली असेल त्याला माहीत नसते. तर मी त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो का, किंवा मी त्या पेशंटला त्याचा इलाज करू शकतो का, पण मी त्याला टॅक्सी देऊ शकतो, मी त्याला योग्य त्या ठिकाणी सोडू शकतो. मी त्याचा कोणताच भार कमी करू शकत नाही, पण मी त्याचा हा भार कमी करू शकतो. मी ह्या जागेवरून त्या जागेवर त्याला सुरक्षित पोहोचू शकतो. तर तुम्ही तसेच प्रकारचे, आपण काही काळासाठी गुन्हेगाच्या सोबत आहेत, तुम्ही गुन्हेगाचे काही कमी करू शकणार आणि काही जास्त करू शकणार नाही. पण तुमच्या वाट्याला आलेलं जे सुख आहे किंवा तुम्हाला जे करता येतं ते तर तुम्ही चांगलं करू शकते. ह्या गावासाठी तुम्ही एक आदर्श गाव बनवू शकणार आहेत का? ह्या गावाला तुम्ही ह्या गावचा सरपंच बदलू शकणार आहेत का? ह्या गावामध्ये तुम्ही इमारत उभू शकणार आहे का? पण 7 दिवस तुमच्या हातात आहेत. या 7 दिवसामध्ये सिरियस घेर बाया काही पण भया मन म्हणजे माझ्या भावना कळाल्या पाहिजे बस. तर तुमच्या हातात 7 दिवस आहेत. तुमच्या हातात म्हणजे तुम्हाला काय करायचं, एक तर पहिलं माझं मत आहे की तुम्ही लाज सोडा. तुमची कशाची लाज मध्ये का, तुम्हाला आता जर समजा बोललं किंवा एखाद्याला समजा आमच्यापैकी बोललं तुम्हाला चहा आण, पण त्याची लाज वाटत. उद्या एक जस्ट सगळ्यांना नाही वाटणार, काही जणांना वाटणार. कोणी सपोज उद्या कोणी म्हणलं तुम्हाला इथं फावडं मार, इथलं थोडं साफ कर, त्याची लाज वाटेल. पण तुम्हाला माहिती का, ही जर तुम्ही लाज जर व्यवस्थित सांभाळली तर तुम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे ते सगळ्यात चांगलं उदाहरण तो म्हणजे डोंगरावर जाताना तुम्हाला कसं वाकून जावं लागते, बरोबर की. तुम्ही जर ताठपणे चालत असाल तर तुम्ही डोंगरावरून खाली गेले, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही आज समजा सगळं विसरले सगळं आणि 7 दिवस काम केलं तुमचं किंवा नाते जपले, इथले लोकांचे संपर्क, हे पहा तुम्ही कसे आहेत हे आम्हाला माहित नाही, मी कसं आहे तुम्हाला माहित नसतो. 7 दिवसात माणूस तुम्हाला कळणार नाही कुठं, पण तुमचा संपर्क वाढल्यानं किमान संपर्क वाढेल तुमचा, 4 लोक ओळखीचे भेटतील, तुम्हाला कसं वागायचं ते कळेल, बरोबर आहे की नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला लय इम्पॉर्टंट आहेत फ्युचरमध्ये पण. आता तुम्हाला इथं समोर येऊन बोलता येईल का तुम्हाला नाही, पण त्या 7 दिवसात थोडं तुम्ही इंट्रोडक्शन देताना पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी थोडं बोलताल, किमान 2 शब्द बोलताल. नंतर हे पहा काही गोष्टी आम्हाला एवढ्या इझिली माहीत असतात ते तुम्ही काय करू शकता, म्हणजे आमच्याकडून माहिती घेऊ शकता. काही गोष्टी आता आम्ही शिकवतो अर्थशास्त्र तिकडं, याचा अर्थ मला अर्थशास्त्राचा आवडतं का, याच्या बाकीच्या गोष्टी मी काही आवडत असतील ते तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. मी तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे, म्हणजे मी तर प्रत्येक वेळेस समजा प्रत्येक मुलांमधून शिकण्यासारखे. सपोज तुम्ही एवढे जे संयमी आहेत ते सातत्य तुमच्याकडं समजा, जसं तुम्ही एखाद्याचं रटाळ भाषण असतं, रटाळ म्हणजे कळलं का, जसं की आम्ही बोलायलो कोणाला इंटरेस्ट नसतं काही तरी पण ऐकतात, ती झाली तुमची कॅपॅसिटी. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट नावडती त्याच्या बदल्यात तुम्ही बसताय याच्यात अर्थ तुमच्याकडे काहीतरी कॅपॅसिटी. लक्षात समजा हे तुम्ही बसलेले आहेत, मला माहिती आहे समजा काही जणांना सगळ्याला इंटरेस्ट नाही तरी मी बोलतोय, ही माझी कॅपॅसिटी. कळलं का, म्हणजे तुमच्यामध्ये काय आहे, तुमच्या प्रत्येकामध्ये एक कॅपॅसिटी असतं, ती तुमची वाढत जाते. बरं, याच्यामधून मला माहिती आहे की एक जण सक्सेस होणार आहे. बरं, वर्गामध्ये सगळ्या शिक्षकाला माहित असते याच्यात दुसरं एकाच नोकरी लागणार आहे, पण वर्गात त्या एकट्यासाठी शिकवते का शिक्षक, सगळ्यासाठी. तुमच्यापैकी तुमच्या मित्रापैकी तुमच्यामधून काही जण सक्सेस होणार आहेत, बरोबर आहे की नाही. तर तुमचा एकूण एकाला सक्सेसचा कसा फायदा होईल हे लक्षात ठेवा. आणि संपर्क लय खूप महत्वाचा आहे. तुम्हाला हे 7 दिवसाच्या कॅम्प नंतर 2-3 वर्षांना कळलं की कोणीतरी आपल्याला सांगत होतं, आपण त्यावेळेस सिरियस घेतलं नाही. ओके, तर हे जे माणसं बसलेत किंवा आज इथं असणारा कोणतं प्रत्येक जण येईल तुम्हाला बोलून जाईल काहीतरी, ते बौद्धिक सत्र वगैरे असतील, ते तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डअप करतील. म्हणजे तुम्हाला एखाद्याचं भाषण तुम्हाला काय होईल मध्ये एकदम बोर होईल सर, त्यावेळेस तुम्ही ते शांतपणे ऐका. तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी बिल्डअप करा की मी ह्या परिस्थितीमध्ये थांबू शकतो. म्हणजे ती परिस्थिती कशी असेल मध्ये का, तुमच्याकडे पैसा नाही काही नाही समजा, त्यावेळेस तुम्हाला एखादं चॅलेंज उभं करायचे, ते परिस्थिती ती समजा तुमची इंटरेस्टच नाही त्या गोष्टीचा, तो माणूस समोरचा खूप रटाळ करायला तरी मी तुम्हाला बसायचंय. अशा परिस्थितीमधून गेल्यानंतर पुढे चालून म्हणजे तुमच्याकडे स्टॅबिलिटी येईल. कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही एकदम ठामपणे उभं राहा. असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का, पण हे असं असू शकेल नसू शकेल, पण एक चांगल्या गमतीनं सकाळी उठण्याची सवय लागू शकते. इथं वेगवेगळ्या प्रकारचे मुलं भेटणार तुम्हाला, जसे क्लासमध्ये. हे पहा, क्लासमध्ये भेटते तुमच्या हे सिलेबस पुरते असतात मुलं पण बरं का. क्लासमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत संध्याकाळी सकाळ ज्यावेळेस घालतात का, म्हणजे एखाद्या सोबत जर समजा तुमचं हुशारकी कळते क्लासमध्ये राहिल्यानंतर,
परंतु माणसाचा स्वभाव हा त्याच्यासोबत राहिल्यानंतर कळते, सकाळ संध्याकाळ राहिल्यानंतर. किंवा म्हणजे आता बघा, तुमचं सकाळी टूथपेस्ट नसेल एखाद्याच्याकडं, तर दुसरा टूथपेस्ट देतो का? एखाद्याकडे टावेल नसेल, दुसरा टावेल देतो का? किंवा आपण वळू घातलेला टावेल दुसरीकडे वाळलेला असेल, आपल्याला जागा असेल, आपण झोपण्याची जागा असेल, कोणी आपल्याला सामावून घेतं का? याच्यातून तुमच्या भावना तुम्हाला कळतील, तुमचे चांगले मित्र बोलतील. म्हणजे तुम्हाला कसे सगळ्यांचा सपोर्ट भेटेल, सगळ्यांचा हेट निर्माण होईल, हे याच्यातून सगळं समजा, असं माझं वैयक्तिक. त्यामुळे तुम्ही होईल तिथपर्यंत 7 दिवस चांगलं वागा. चांगलं वागा म्हणजे तुमचे जे आहे ते दाखवा. आधी मनापासून 7 दिवस एन्जॉयफुल जगा. ओके, 7 दिवस तुम्ही विचार करू नका की तुमच्या परीक्षेत काय होईल, तुम्हाला किती मार्क भेटतील, तुमच्या कॉलेजमध्ये काय. इथं जगा 7 दिवस, असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. हे बघा,